आपण कधी असा पिवळा मूग पाहिला आहे का? किंवा या ठिकाणी भुग्या मटकी, लाल रंगाची मटकी या ठिकाणी आहे, तर अशी मटकी पाहिली आहे का? किंवा अशा प्रकारचं विविध हे सगळं जे आहे ते गावठी कडधान्याचं बियाणं आहे. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर आपण आपले शेतकरी आहेत, कुडाळ तालुक्यात पंढूर रानबांबूळ या ठिकाणी आकांक्षा गावडे म्हणून शेतकरी आहेत. आणि हा सगळं ही बियाणी, ही पारंपरिक कडधान्याची बियाणी ह्या त्यात तयार करतात. आपण त्यांच्याशी आता या व्हिडिओच्या माध्यमातून हितगुज करणार आहोत. नमस्कार वहिनी, आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी आकांक्षा संदीप गावडे, मुक्काम पोस्ट रानबांबोळी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण ही सगळी म्हणजे पहिल्यांदाच मी एवढी कडधान्य बघतोय. मुगाचे प्रकार आहेत, इथेच वालीचे प्रकार आहेत, चवळीचे प्रकार आहेत, काळी वालसुद्धा या ठिकाणी. मग थोडक्यात मला यांची माहिती करून देत आहे का? म्हणजे आमचे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे सगळ्या प्रकारचे कडधान्य आपल्याकडं होतात हे कळेल. ही कुठलं आहे पहिल्यांदा? ही आहे लाल वाल. ही चवीला वगैरे चांगली लागते, याची उसळ पण छान लागते, एकदम चांगली आहे, पौष्टिक अशी. ही बघा. हां. आणि ही आहे आपली चवळी, जाड फजाळ चवळी. याला फजाळ, ही गोव्यात त्याला चांगलं मार्केट आहे. हो आहे. त्यानंतर हा पिवळा मूग आहे. अरे वा, हा म्हणजे हा मूग मी पहिल्यांदाच बघतोय, पिवळा मूग. आतापर्यंत हिरवा मूग मला माहिती होता, हा पहिल्यांदाच आहे आणि अतिशय छान वाटतोय बघायला तरी. ह्याचे पण उसळ वगैरे छान होतात, लाडू पण छान होतात. लाडू. हा आहे हिरवा मूग. हां. ही आहे आपल्या काळ्या याची वाल. याची उसळ पण काळीच होते आणि वालीची भाजी पण छान लागते. ही चवीला खूप चांगली असेल ना? हो. ते हा आहे लाल मूग. अरे वा, बघूया. आत्ता आपण पिवळा मूग बघितला, हा हिरवा मूग बघितला आणि आता जो आहे तो हा लाल मूग. अतिशय सुंदर असा दिसतो. म्हणजे हे पहिल्यांदाच मी हा लाल मूगचा बघितला आहे. आणि आपल्याकडे म्हणजे कोकणामध्ये हा चांगल्या प्रकारे होतो असं त्यांचं म्हणणं आहे. चांगला होतो ना? चांगला होतो. ठीक आहे, पुढचं सांगा. हे गावठी चवळी वाल आहे. ही गोल चवळी आहे. ही पण इथे सगळे आपल्याकडे पहिल्यांदाच आम्ही यावर्षी केले, पण चांगले मिळाले. ही आपली गावठी सफेद वाल चवळी आहे. ही बारीक चवळी आणि ही गोल चवळी, चवळीचे प्रकार. म्हणजे हे आम्ही सर्व शेतात आमच्या करतो. आणि साधारण किती क्षेत्र करता? एक 5 कोपरे, 10 कोपरे? 10 कोपरे करतो आम्ही. हां. आणि हे लावता केव्हा साधारण? हा हंगाम तुमचा 3 महिन्याचा हंगाम आहे. साधारण केव्हा? भात कापणी झाली की आम्ही लगेच जमीन सुकली का ते करायला. अंगावलीवरच अंगावलीवर, मग पाणी कमी लागतं. हां हां. आणि हे बियाणं तुम्ही काय करता नंतर? ही बियाणे मला पण यांनी ॲग्री कार्ड कंपनी आहे शेतकऱ्यांची, ते मला यांनी ही बियाणे दिली. तर मग मी केल्याने ही बियाणे पुन्हा तेच ॲग्री कार्ड शेतकरी कंपनी ती विकत घेतात आमच्याकडून. ती कंपनी तुमच्याकडनं विकत घेते. मग तुम्ही त्याचे सभासद आहात किंवा असं काय? हो, आहे मी सभासद शेतकरी. हो, म्हणजे त्यांच्याकडे आहे मी सदस्य म्हणून. आणि साधारणपणे हे बियाणं ते तुमच्याकडनं घेतात ना? हो, घेतात. मग तुम्ही हे बियाणं त्यांना किती रुपये देतात तुम्हाला साधारणपणे? तरी महिन्याला मला 15,000 20,000 मिळतात. एकूण याला तुम्हाला? हो, सगळ्याला 3 महिन्याचे तुमचे कष्ट आहेत. हो. आणि 3 महिन्याच्या कष्टातून समजा तुम्हाला 15,000. हो, 15. हो. व्यतिरिक्त तुम्ही काय भाजीपाला वगैरे असं भाजी वगैरे करून पण वाल वगैरे विकतोय. घरी कोण आलं तर असं देतो आम्ही चवळीला वगैरे असं. थोडक्यात काय मित्रांनो, तर ही जी सगळी कडधान्य आहेत ती आपल्या कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट होतात आणि कमी पाण्यावर ही होणारी कडधान्य आहे. म्हणजे आपण पाहिलं तर या ठिकाणी मूग आहे, विविध प्रकारचा चवळी आहेत आणि वाली. तर वालीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये आणि मुंबईकरांची ह्याला प्रचंड मागणी असते. आणि हे जर गावठी आपण दिलं तर ते हे चवीला अतिशय गोड आणि पौष्टिक आहे. तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे आपल्या परसबागेमध्ये परसबाग संकल्पना राबवावी आणि त्या ठिकाणी यांची लागवड करावी. आणि हे आपला सगळं बियाणं या आकांक्षा गावडे ज्या रानबांबूळ राहतात त्यांच्याकडे मिळेल. नाहीतर या ठिकाणी ॲग्री कार्ड फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, शेतकरी उत्पादक कंपनी आहे, पंढूरला त्यांचं ऑफिस आहे. या ठिकाणी तुम्हाला ही बियाणी थोड्या प्रमाणात का होईना सुरुवातीला तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही त्याची पुन्हा उत्पादन करू शकतात आणि आपण या कडधान्यामध्ये समृद्ध होऊ शकतो असं या ठिकाणी मला वाटतं. धन्यवाद.